यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या 2741 जणांकडून 8 लाखांचा दंड वसूल। मध्य रेल्वेची विशेष मोहीम। मेट्रो लाईन 3 वरील आरे डेपोमध्ये 95% अधिक काम पूर्ण। मुख्य डेपोमध्ये 8 गाड्यांचे 30 रेक ठेवण्याची क्षमता असणार। शिवस्थानकावरील धारावी आणि शीव यांना जोडणारा उड्डाणपूल लवकरच पाडणार। आजपासून वाहतुकीमध्ये बदल। शीव सर्कल पासून सुलोचना शेट्टी मार्गाने वाहतूक कुर्ल्याकडे वळवणार। टाटा मॅरेथॉनसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्याचा निर्णय। शनिवारी रात्रीनंतर मध्य रेल्वेवर 2 तर पश्चिम रेल्वेवर 3 विशेष लोकल धावणार। धारावी झोपडपट्टी धारकांचे मुलुंड पूर्वमध्ये पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध। मुलुंडच्या नागरिकांवर अन्याय होणार, किरीट सोमय्यांचं म्हणणं, तर मनसेचाही पुनर्वसनाला विरोध। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यामध्ये कात्रज परिसरामध्ये अचानक पाहणी। अजित पवारांकडून कात्रज कोंढवा उड्डाणपुलाची पाहणी। गेले काही वर्षांपासून कात्रज कोंढवा उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। पुण्याच्या आळंदीमध्ये इंद्रायणीच्या प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचं उपोषण। इंद्रायणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आंदोलकांचा आरोप। पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरील विक्रेत्यांचं वन विभागाकडून पुनर्वसन होणार। सिंहगडावर प्रस्तावित स्टॉल तयार। स्टॉल धारकांना लवकरच हक्काचे स्टॉल मिळणार। चांदणी चौकातील वेद भवनची जागा घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा पुणे मनपाला दणका। 3 कोटी 46 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश।